विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा खूप जवळ आली आणि मॅथ्सची भीती जर वाटत असेल तर घाबरू नका, मी आहे तुमच्या बरोबर. अरे तुम्ही कशाला? मी घाबरायचो मॅथ्सला. 10वी पर्यंत सगळं सोपं होतं. 11th मध्ये अवघड वाटायला लागलं. ते ट्रिगो वगैरे जमलंच नाही आणि तसंच 12वी सुरुवात झाली. बरोबर आहे. मग डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन सगळं डोक्यावरून चाललंय आणि भयानक भीती होती माझ्या मनात. होय, होती. पण मी तुम्हाला सांगू का? जसं तर मी तुम्हाला भेटलोय ना, तसं मला पण एक बेस्ट शिक्षक भेटले आणि तेव्हापासून जो मी अभ्यासाला सुरुवात केली, जसं मी अभ्यासाला सुरुवात केली, मॅथ्स माझा फेव्हरेट बनलाय. मग आजपासून तुमचा सुद्धा मॅथ्स फेव्हरेट असणार आहे. ओके, व्हिडिओ आवडणार आहे. तुम्ही लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला या मॅथ्स बद्दल एक गंमत सांगतो, लक्षात घ्या, की मॅथ्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, की वेक्टर नावाचा एक टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे? वेक्टर. ओके. आणि वेक्टर बरोबर लाईन आणि प्लेन आहे, म्हणजे 3D जॉमेट्री. 3D जॉमेट्री सांगू का? 22 मार्काचं वेटेज आहे. 22 मार्क्स. अरे क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. सेक्शन 1 40 मार्काला आहे, सेक्शन 2 40 मार्काला आहे. आणि त्या 40 पैकी याच टॉपिकला 22 मार्क आहेत. एक्स्ट्रॉर्डनरी आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रिगो फंक्शन, एकच टॉपिक 10 मार्काला आहे. आता मला सांगा, इथं झालंय 32 मार्क्स, सेक्शनच कव्हर झाला की 2 ते 3 टॉपिक मध्ये सेक्शनच सगळा कव्हर झाला. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डिफरन्शिएशन आणि त्याचं ऍप्लिकेशन, इंटिग्रेशन आणि त्याच्या मग ऍप्लिकेशन. हे नाही मिळालं तर हे सुद्धा 30 प्लस मार्कला आहे. म्हणजे अतिशय कमी टॉपिक करून, अतिशय कमी टॉपिक फिनिश करून आपण काय करू शकतो माहित आहे का? एक परफेक्ट तयारी करू शकतोय. पण सर म्हणताय तुम्ही, सुरुवातच करायची इच्छा होत नाहीये. काय करू ते समजत नाहीये. मग तुमच्यासाठी मी एक सिरीज घेऊन येणार आहे बरं का. मला या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स पाहिजे हं. मला सबस्क्रायबर वाढलेले दिसले पाहिजेत, लक्षात घ्या. मी करणारच आहे. मी थांबणार नाहीये, मला माहिती आहे. पण मला तुमचा पण सपोर्ट हवा आहे. बरं, हे जे मोठे टॉपिक आहेत ना, ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जावा. ओके. सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं चॅनल आहे, लक्षात घ्या. आणि या आपल्या चॅनलवर ठिकाणं व्हिडिओ आहेत, ठिकाणं. आणि तुम्हाला सांगतो 3800 जवळ-जवळ 4000 होणारच आहेत काही दिवसात म्हणूया आपण. आणि तुमचा सपोर्ट तर मिळतोयच. पण या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे वेक्टरचे 11 छोटे-छोटे व्हिडिओ. 10, 15, 20 मिनिटाचे. जास्त मोठे नाही आहेत, लक्षात घ्या. आणि व्यवस्थित सगळं घेतलंय. मग हे 11 व्हिडिओ आहेत. झालं का? तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इंटिग्रेशन आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, ॲप्लिकेशन व्हिडिओ आहे, ट्रिगो फंक्शन आहे. आणि आपण आता काय बोललो रे, की लाईव्ह सेशनमध्ये ना, हे एवढं सगळं आहे. आता सध्या आपलं केमिस्ट्री चाललंय. तुम्हाला रिस्पॉन्स तुमचा जबरदस्त मिळतोय. पण सांगू तुम्हाला मी, थोडंसं जुनं गेला तर वेक्टर मिळेल तुम्हाला. वेक्टरचे लाईव्ह सेशन्स भेटतील. ओके. त्याच्यानंतर 3D जॉमेट्री, लाईन आणि प्लेन, अगदी कुठलाही व्हिडिओ बघा, परफेक्ट घेतलंय. अगदी डिटेल व्यवस्थित घेतलेलं आहे. मग होतंय काय, की मनातली भीती तेवढी गेली पाहिजे. मनातली भीती गेलीच पाहिजे, लक्षात घ्या. फार कमी टॉपिक आहेत, की ज्याला आपल्याला चांगलं वेटेज आहे. आता सांगू का गंमत? सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये इंटिग्रेशनचं एक थेरम येतच आणि आपल्या ऍप वरती सगळे थेरम फ्री दिलेत तुम्हाला. सगळे थेरम तुम्हाला फ्री दिलेत, लक्षात घ्या. सगळं फ्री आहे ऍप वरती आपल्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या, की सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहितीये का, की एलपीपीचा प्रॉब्लेम 4 सेक्शन डी मध्ये येतोच. इंटिग्रेशनचं थेरम येतच, डेरिव्हेटिव्हचं थेरम पण येतं. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला मी मॅट्रायसेस, ट्रिगो फंक्शन, फिक्स क्वेश्चन्स आहेत. म्हणजे सेक्शन डी तर फिक्स आहे, लक्षात घ्या. आणि ए आणि बी मध्ये पण सोपे प्रश्न आहेत. मग तुम्हाला फक्त चॅनल तर फॉलो करायचं आहे. पण त्याचबरोबर माझं तुम्हाला सजेशन राहील. माझं तुम्हाला सजेशन काय राहील, की जेव्हा तुम्ही आपला 90 डे स्टडी प्लॅन आहे बरं का. रोज सकाळी 5 वाजता व्हिडिओ असतो. त्यात मी दिवसभराचं स्ट्रक्चर काय असेल अभ्यासाचं सगळं एक्सप्लेन करतोय. जरी तुमच्यावर कोर्स नसेल ना प्लॅन, तरी वापरू शकता तुम्ही. 90 डेज पैकी 20 डेज कंप्लीट आहेत आमच्या, लक्षात घ्या. 3 आठवडे झाले. त्याच्या ग्रुप टेस्ट झालेल्या आहेत. आता मॅथ्स पार्ट 2. पहिला टॉपिक कुठला आहे रे? डिफरन्सिएशन. बरोबर आहे. आता या डिफरन्सिएशनची मला तुम्हाला गंमत दाखवायची आहे. लागू दे वेळ, थोडासा वेळ काढा ना माझ्यासाठी. माझ्यासाठी? आपल्या दोघांसाठी, म्हणजे स्वतःसाठी आपल्याला वेळ काढतोय आपण, लक्षात घ्या. म्हणजे काय प्रकार आहे हा, की मला काय दाखवायचंय तुम्हाला? हे सगळे जे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत ना, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की हे सगळे प्रॉब्लेम मी जसं स्क्रोल करत वर चाललोय ना, हे सगळे पीवायक्यूज आहेत. सीईटी मधले आहेत, बोर्ड मधले पीवायक्यूज आहेत. पुस्तकातले ॲज इट इज प्रश्न असतात हे सगळं. पण मला एक टिपिकल क्वेश्चन दाखवायचं आहे. एकच पेज नंबर तुम्हाला दाखवायचं आहे बरं का, लक्षात घ्या. ते माझ्यासाठी इतकं इम्पॉर्टंट आहे, की किती वेळा क्वेश्चन रिपीट व्हावे, तर प्रचंड, पुष्कळ, परत-परत तेच क्वेश्चन रिपीट होतात. हे पण इम्पॉर्टंट आहेत बरं का. म्हणजे मला सांगण्याचा हेतू काय होता, हे बघा.
रूट tan x रूटचं न्यूमेरिकल म्हणजे हा एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. इथं पण रूट हे रूट तर आलंच, यातले भरपूर प्रश्न लॉग द बेस 10 क्यूब वगैरे दिलंय. हे बऱ्याच वेळा आलंय आणि थांबा पोहोचतोय आपण आपल्या जे पाहिजे त्या डेस्टिनेशनला. जरा बघा रे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू टी प्लस वन बाय टी, एक्स रेस टू फोर वाय रेस टू फोर टी स्क्वेअर प्लस वन बाय टी स्क्वेअर. इथं हे जे दिलंय ना हे, आणि त्याच्या खाली बघा ए रेस टू साइन इनवर्स टी, आणि हे जरा न्यूमेरिकल जरा बघूया रे आपण. हे न्यूमेरिकल माझं जरा फेवरेट आहे बरं का, लक्षात घ्या. हे न्यूमेरिकल माझं थोडस फेवरेटच आहे. चला हे न्यूमेरिकल बघा जरा थोडस इथं लिहित घेतोय मी, आणि त्याच्यानंतर त्याचं अर्ध सोल्युशन खाली आहे. ओके, हे न्यूमेरिकल बघा. ओके, चला इथे बाजूला लावतो बरं का मी. जरा बघा बघू त्यांनी काय काय केलंय, समजतंय का बघा तुला. ओके, एक्स ची व्हॅल्यू दिले, त्यांनी काय केलंय पुढे त्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी केलंय, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी केलं असणार आहे इथं. ओके, डीवाय बाय डी. मग पॅरामेट्रिक इक्वेशन काय, की डीवाय बाय डीटी इक्वल्स टू डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. मग त्या व्हॅल्यूज पुट केले आणि सॉल्व्ह केलं. आन्सर किती आला रे, मायनस वाय अपॉन एक्स. तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो, गंमत बघा, नीट लक्ष द्या. मी एक्सचा स्क्वेअर करतो, काय येणार, रूट कॅन्सल होणार. मी वायचा पण स्क्वेअर करतो, रूट कॅन्सल होणार. म्हणजे आता दोघांचा मी प्रॉडक्ट घेतो, म्हणजे मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए रेस टू साइन इनवर्स टी इंटू ए रेस टू कॉस इनवर्स टी आहे. याचा अर्थ ए रेस टू येणार पाय बाय टू. अरे हे कसं काय आलं, कारण ही प्रॉपर्टी आहे. ए रेस टू एम ला जर मी ए रेस टू एन न मल्टिप्लाय केलं, माहिती आहे आम्हाला, बरोबर ना. ओके, ही प्रॉपर्टी आहे. मग मला सांगा, साइन इनवर्स टी प्लस कॉस इनवर्स टी ची ऍडिशन येते पाय बाय टू. स्क्वेअर रूट काढा. आता मी तुम्हाला सांगतो, प्रॉडक्ट करायचं होतं बरं का यांचा. मग स्क्वेअर रूट काढल्यावर काय येणार, एक्स वाय इक्वल्स टू रूट मध्ये लिहा ए रेस टू पाय बाय टू. काढा की डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच, एक्स डेरिव्हेटिव्ह वन, दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह झिरो, प्लस वायचं काय होतील मायनस वाय, इंटू एक्स काय होतील अपॉन एक्स. उत्तर मिळालं कमी वेळेत, कमी वेळेत, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला नेणार आहे एक्झाम गोल ऍप्लिकेशन. ओके, आता हे जे एक्झाम गोल ऍप्लिकेशन आहे, मॅथ्स मध्ये जाऊया आपण. ओके, डिफरन्सिएशन कडे जायचं आपल्याला, डिफरन्सिएशन. ओके, फंक्शन, लिमिट, डिफरन्सिएशन. ओके, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इथं मला प्रॅक्टिस रिझ्यूम करायची आहे, स्टार्ट फ्रेश म्हणायचं आहे, लक्षात घ्या. ओके, आणि इथं जे हे वन प्लस एक्स वन मायनस एक्स अगदी पुस्तकातलंच न्यूमेरिकल आहे, अगदी पुस्तकातलीच हे न्यूमेरिकल. हे सुद्धा ना पॅरामीट्रिक इक्वेशन पुस्तकातलंच न्यूमेरिकल आहे. हे घ्या, कॉम्पोनंट डिव्हिडंड होतो, टिपिकल एक्सरसाइज. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की एवढे हे जे क्वेश्चन्स आहेत ना बाळांनो, ही पण तसलंच क्वेश्चन आहे, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो टाईपचं, लक्षात घ्या. पण मला काय म्हणायचंय माहितीये का, की मी तुम्हाला हे काय दाखवायला लागलोय, की हे जे बरेचसे प्रश्न जर पुस्तकातले असतील, तर आपण पुस्तक का करत नाही परफेक्ट, पुस्तक का करत नाही. इक्वेशन ना, एक्झाम गोलचं काय, टॉपिक वाईज पण तुम्ही जाऊ शकता. टॉपिक वाईज इम्प्लिसिट, हे कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री, लॉगॅरिथम, पॅरामेट्रिक इक्वेशन्स. याच्या प्रॅक्टिसला गेलो ना आपण, स्टार्ट प्रॅक्टिस म्हणलं तर तुम्हाला ते क्वेश्चन्स दिसतील, जे आपण आता बघत होतो ते एक्स क्यूब हे क्यूब, तेच क्वेश्चन्स आहेत बरं का, पॅरामेट्रिक. मला थोडंसं हुडकू दे ना तो प्रश्न, सापडणार आहे प्रश्न, मला माहिती आहे तो. जो आपण आत्ता सोडवला तो, जे आत्ता आपण बघितले ते क्वेश्चन, हे मिळाला क्वेश्चन. आन्सर मी लिहिणार काय सांगतो, लक्षात. डबल डेरिव्हेटिव्ह विचारलं रे, डबल डेरिव्हेटिव्ह विचारलंय, पण थांबा ना. ई रेस टू साइन इनवर्स, ई च्या ऐवजी ए लिहिलंय रे, ई रेस टू ए. पण याचं उत्तर मला माहित आहे, मायनस वाय अपॉन एक्स. म्हणजे बघा आता, मायनस वाय अपॉन एक्स. ओके, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वाय अपॉन एक्स. मग जर डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू मायनस वाय अपॉन एक्स जर असेल, तर याचं पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह काढूया. डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय येणार, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हे मायनस साइन तसंच ठेवा बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला, मायनस साइन बाहेर ठेवलं. डिनॉमिनेटर तसाच, आणि वायचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. न्यूमरेटर तसाच, एक्स डेरिव्हेटिव्ह अपॉन एक्सचा स्क्वेअर. आता मला काय करायचं आहे, की इथे डीवाय बाय डीएक्स व्हॅल्यू टाकायचे मायनस वाय अपॉन एक्स. डीवाय बाय डीएक्स व्हॅल्यू मायनस वाय अपॉन एक्स, पुढे मायनस वाय डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. याला हे कॅन्सल होतील, एक्सला एक्स, मायनस वाय मायनस टू वाय, पण या मायनस मुळे प्लस टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर. असा आन्सर मिळणार आहे, टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर. ग्रीन कलर आलाच पाहिजे आणि येणारच आहे, पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे. अरे थोडा चेंज आहे रे, थोडा चेंज, मी तुम्हाला सांगतो थोडा.
पण प्रॉब्लेम सगळे तेच आहेत. हे t-1/t, t+1/t तसंच आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा पुस्तकात बघितलं ना, ओके इथंच t+1/t, ही घे बघ, बघ, बघ. t-1/t, t+1/t आणि काय dy/dx b²x/a²y. ओके, इथं मी जातो. ठीक आहे. b²x/a²y. अय, हे न्यूमेरिकल आहे, कारण मी जरा घाई करून नाही ना बाळांनो. नाही करत घाई. पुस्तकातलंच न्यूमेरिकल आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. एक्स हे पण तसलेच न्यूमेरिकल आहे. हे बी पुस्तकातलेच न्यूमेरिकल आहेत. मग पुस्तकातल्या असे आय-एम-पी क्वेश्चन्स मी घेऊन आलो तर जमणार रे तुम्हाला. सगळं जमणार आहे, लक्षात घ्या. हे टॉपिक वाईज गेलो ना, इम्प्लिसिट फंक्शन्स वगैरे, इन्व्हर्स वगैरे, हे सगळं सगळं सोपंच आहे रे. खूप सोपं आहे. इम्प्लिसिटच आपण आता बघितलंय. प्लस मायनस लक्षात घ्या. मी तुम्हाला अरे ठीक आहे. कॉस स्क्वेअर त्याचं उत्तर काय येणार आहे मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. एकदम सोपं आहे. पण डिवायडेड बाय 1 - 2y का 2y - 1 आहे. शॉर्टकट आहे, तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. शॉर्टकट आहे. पण त्यांनी तुम्हाला फंक्शन विचारलंय. फंक्शन म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह येणार हे लक्षात घ्या. ओके, बर आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. या टाईपचे क्वेश्चन्स प्रचंड प्रचंड बी घे. टॅन एक्स मला परत पुस्तकाकडे जायचंय. मला परत पुस्तकाकडे जायचं आहे आणि मला बघायचंय की टॅन एक्सचं न्यूमेरिकल आहे का? आहे का ते बघायचंच आहे. इम्प्लिसिट ह्याच्या अगोदरच आहे बरं का, ते लक्षात घ्या. ही काय दिलं वाचा? टॅन एक्स काय उत्तर आहे? sec²x/4 आहे. 2y - 1 म्हणजे 2y - 1 हा एक का? होय. sec²x/2y - 1 ऐका माझं मी काय म्हणतो ते व्यवस्थित लक्ष द्या. इथं y इक्वल्स टू टॅन एक्स प्लस वाय असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय की इथं dy/dx च्या स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. तुमचा आन्सर जे असतं ना sec²x/2y - 1 त्यात तुम्हाला x ची व्हॅल्यू π/4 दिले. पण ती x ची व्हॅल्यू π/4 इथं पुट करून तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, लक्षात घ्या. काय येणार आहे तुम्हाला सांगतो. टॅन एक्स प्लस टॅन एक्स प्लस टॅन एक्स प्लस म्हणजे सांगा ह्याची व्हॅल्यू तुम्हाला येणार आहे प्लस याचं पण आन्सर 1च येणार आहे. 1 + 1 2√2 अशी व्हॅल्यू येणार आहे. सॉल्व्ह करावं लागेल. पण एक सांगू का, आता गंमत एक सांगतो. स्क्वेअर करायचंय ना, मग हे दोन ऑप्शन्स कसे येतील? स्क्वेअर करायचंय ना, मग ते दोन ऑप्शन्स कसे येतील? येणार नाहीये. पण डिनॉमिनेटर मध्ये 2y - 1 आहे, याचा अर्थ क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. आता थोडं सोडवावं लागेल, किंवा हे आन्सर येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, ही बघ याचं उत्तर काय येणार आहे? हे बघा 1 - 2y नाही येणार आहे. 2y - 1 येणार आहे. साइनचे डेरिव्हेटिव्ह साइन कसं येईल? दोन ऑप्शन कॅन्सल, हा ऑप्शन कॅन्सल, मग हा ऑप्शन बरोबर येणार आहे. येणारच ग्रीन कलर. येणारच आहे. मग आता मला सांगा, केवढा कॉन्फिडन्स वाढलाय की नाही सांगा? माझा वाढलाय. तुमचा वाढलाय की नाही? वाढला असेल तर लाईक करा. वी वॉन्ट आय-एम-पी क्वेश्चन सिरीज. हुडकून देतो ना असे क्वेश्चन्स. हुडकून देतो की जे बोर्डच्या एक्झाम मध्ये पण आलेत आणि जे पीवायक्यू पण आहेत. बोर्डमध्ये पण आहेत आणि पीवायक्यू पण आहेत. असे क्वेश्चन्स देतो ना तुम्हाला, लक्षात घ्या. पण ही जी गोष्ट आहे ना, ही मॅथचा हॅक एकदम इम्पॉर्टंट आहे. फायनल हॅक सांगतो. आता अगोदर आपण पेपरचं कसं टायटल असायचं, मॅथ्स पेपर लीक, ब्लू पॅटर्न असे व्हिडिओ. थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवावं लागतंय ना. जनरेशन त्याशिवाय इकडे पोहोचत नाहीये ना. तर इथं मी तुम्हाला सांगतो, त्यातलं एकच हॅक आहे, की जो आपलं टेक्स्टबुक परफेक्ट करेल, त्याचा रिझल्ट चांगला लागणार विथ गॅरंटी. विथ गॅरंटी आहे, लक्षात घ्या. मग आता वाट कुठली बघताय? सबस्क्राईब करा पहिल्यांदा चॅनलला. फॉलो करा. ऑल द बेस्ट.